मॅडम, काव्याच्या घरी एक भयंकर गोष्ट घडली. तिची वहिनी जिन्यातून पडली. तुम्हाला मागून कोणी ढकललं की? मला वाटतं त्या वाटीमधलं तेल जिन्यावर पडलं असावं आणि कदाचित त्याच्यावर पाय पडून घसरून पडले असेल. आलोकला एवढ्या दिवसांनी सुट्टी मिळाली आहे, तेव्हा ह्या दोघांना एकांत मिळावा म्हणून आपण मंदाच्या घरी 2 दिवस राहायला जाऊ. अचानक काय झालं तुम्हाला? घरी तरी बोलायचं, थांबलो असतो तिथेच. मंदा वंसांचं घर आडबाजूला आहे. शांत हो. हे बघ, घाबरू नकोस, आता आम्ही आलो. शांत शांत. आलोक, आलोक. मॅडम, आलोक तर घरी येणार होता, मग का नाही आला? शांत हो, रडू नकोस. मी आलोय ना आता. हा, मला तर बाई कल्पनाही करवत नाहीये. त्या चोरांनी अंतराला काही केलं असतं म्हणजे. चूक तुमच्या दोघांची आहे. हो, असं काय म्हणताय तुम्ही? नाहीतर काय?
आलोकला कशासाठी बोलावलं? माझ्यापेक्षा अंतराची काळजी घेणं जास्त महत्वाचं होतं. अंतराला बाळ होणार आहे. स्मिता मॅडम, मी तुमचे उपकार कसे म्हणू? तुम्ही नसतात मॅडम तर अंतराचं काय झालं असतं? जाऊ दे आता हा विषय. उगाच अंतराला त्रास होईल या सगळ्याचा. तुमची अंतरा सुखरूप आहे आणि सुखरूपच राहील. आम्ही सगळे तुमच्या सोबत. स्मिता मॅडम, हा तुमच्या मनाचा मोठेपणा आहे. तुमचे उपकार कसे मानू? हे बघा, आता उपकाराची भाषा करू नका. अंतराची काळजी ही तर मी घेईनच, पण तुमच्या मनात कधी शंका आली की असं काहीतरी होणार आहे? हे मी नंतर कधीतरी सांग. आधी घरातलं काही गेलं नाही ना ते पहा. म्हणजे पैसे दागिने वगैरे. हे बघा, चोर पकडले जाणं खूप गरजेचं आहे. त्यासाठी तुम्हाला पोलीस कंप्लेंट करायला लागेल. कारण त्या चोरांना मीही पाहिलंय आणि अंतरानेही. पोलीस कंप्लेंट? हो, नको नको. आम्हाला असल्या भानगडीत अडकवू नका. आणि त्या चोराने डूक धरला तर? हो ना, घरातलं काही गेलं असेल तर जाऊ दे, पण आमच्या अंतराला काही झालं नाही हेच आमच्यासाठी मोलाचं आहे. नक्की हेच कारण आहे ना की घरातलं काही गेलं नाही याची खात्रीच आहे तुम्हाला? असं कसं म्हणताय तुम्ही? चोरांना काय आम्ही पाठवलं होतं? नाही, चोरांना तुम्हीच पाठवलं होतं असं माझं म्हणणं नाही. पण घरातलंच कोणीतरी त्यांना सामील आहे असा संशय आम्हाला. अहो, असं कसं म्हणताय तुम्ही? सरळ आहे. तुम्हीच विचार करा ना. नेमके आजच चोर घरात कसे शिरले? त्यांना कसं कळलं की अंतरा घरात एकटी आहे? ते तुम्हाला तरी कसं कळलं म्हणते मी. पेड न्यूज सारखे तुम्ही पण प्लॉट रचता आणि कामं मिळवता. मॅडम प्लीज जरा सांभाळून बोला. सेठ, शांत वाचत. अंतरा, अंतरा, तुला ऐकून वाईट वाटेल, पण ते चोर स्वतःहून आलेले नव्हते. त्यांना पाठवण्यात आलं होतं. आणि त्यांना पाठवलं होतं तुझ्या सासू सासऱ्यांनी आणि आत्याने. नाही, हे शक्य नाही. पण माझ्या घरातले असं करू शकत नाही. अंतरा, नशीब ग पोरी, तू तरी आमच्यावर विश्वास ठेवतेस. नाहीतर या अस्मितानं केव्हाच आम्हाला पोलिसात दिलं असतं. खरं तर हिलाच पोलिसात न्यायला हवं. काय हो, अशा सोडवता का तुम्ही केसेस? मला ना पहिल्यापासूनच हे टोळकं बनेल वाटतं आणि आता तर खात्रीच झाली. खात्री तर आता पटेल सगळ्यांची. हॅलो, तू बाहेर गावी असतेस, तुला काहीच कल्पना नाही. पण मूल होत नाही म्हणून तुझी आई आणि आत्या अंतराला त्रास देत होत्या. अरे, तुझं दुसरं लग्न लावण्याचाही बेत होता यांचा. आता हे कोणी सांगितलं तुला? मनात गोष्टी रचतेस का ग आणि मुलाखती देत फिरतेस? नाहीतर काय. विचार आलोकला, अंतराशी मी किती प्रेमानं वागते ते. हवं तर अंतराच्या आईला विचारा. हो, पण हे सगळं अंतराला बाळ होणार आहे हे ऐकल्यावर. पण त्या आधीचं काय? आलोक, मला कळतंय तुला हे सगळं पचवणं खूप जड जातं. तू इथे येण्याचं ठरल्यावरच हे सगळे आत्यांकडे गेले. तुला आणि अंतराला एकांत मिळावा म्हणून नाही, तर चोरांना घरात शिरता यावं म्हणून. मंदा मावशी आम्हाला योगायोगाने नव्हता भेटला. मी मुद्दाम भेटले होते त्यांना देवळाजवळ. आणि त्यांच्या बोलण्यातून यांचा सगळा प्लॅन लक्षात आला. तेव्हाच माझ्या मनात शंका आली.
आणि मग या आत्याबाई दिसल्या चोरून बोलणं ऐकताना. मग तर माझी खात्रीच पटली की काहीतरी गडबड नक्कीच. त्यांचा प्लॅन सरळ होता. आलोक तुझ्या वडिलांनी आजारी पडल्याचं नाटक करून ऐन वेळी तुला तिथे बोलावून घेतलं आणि तसं ठरलंच होतं. घरी चोरी झाल्याचा आभास निर्माण करायचा आणि अंतराला संपवायचं. अंतरा, आम्ही आमची तयारी करतो, तू आलोकच्या स्वागताच्या तयारीला लाग. चल. काय बरोबर ना? कसले आरोप करताय तुम्ही? हं? आणि चोरांचं म्हणत असाल ना तर त्यांनी पाळत ठेवलेले असू शकते. काय पुरावा आहे तुमच्याकडे? बोला. तुम्हाला पुरावा हवाय? हो. बराच वेळ झाला तरी काम झाल्याचा अपेक्षित फोन आला नाही म्हणून तुम्ही त्या चोरांपैकी एकाला फोन केला. त्यावेळी तो फोन पोलिसांच्या ताब्यात होता. चोर पळालेत हे आम्ही तुम्हाला खोटंच सांगितलं होतं. खरं तर आम्ही येतानाच पोलिसांना सोबत घेऊन आलो होतो. चोर पळालेच तर बाहेर त्यांना पकडण्यासाठी पोलीस दबा धरून बसले होते. आणि तुम्ही ज्या चोराशी बोललात ना तो चोर त्यावेळेला त्याच्या साथीदारासह जेलमध्ये होता. हा बघा माझा फोन. मी रात्री कुणालाही फोन केलेला नाहीये. अहो, चोराच्या वाटा पोलिसांना माहिती असतात आणि तुम्ही काही स्वतःच्या फोनवरून फोन करण्या एवढे मूर्ख नाही ना. तो फोन करण्यासाठी तुम्ही फेक सिम कार्ड वापरता. हे खोटं आहे, खोटं आहे. कशावरून तो फोन मिस केला? एक मिनिट या ऐका. तुम्ही आम्हाला खोटं का सांगितलं? तुम्ही म्हणाला होतात की तुमची सून घरी एकटीच असणार आहे, पण तुमच्या घरी तर खूप लोक होते. तिथून आम्ही कसा पळ काढला आम्हालाच माहिती. हे बघा, ते लोक तिथे कसे आले, कुठून आले हे मला माहित नाही, पण तुम्ही पळाला ते बरं केलं. आता आणखी एक काम करा, इथून गायब व्हा. त्यासाठी मी तुम्हाला दुप्पट पैसे देतो. आणि हो, समजा पकडले गेला तर कृपा करून माझं नाव घेऊ नका, कळलं? काळजी करू नका रमेश साहेब, काहीही झालं तरी आम्ही तुमचं नाव घेणार नाही. ओळखलात का स्वतःचा आवाज? का तोही मीच काढलाय तुम्हाला अडकवण्यासाठी? हे सगळं तो चोर आमच्या सांगण्यावरनं बोलत होता. हे रेकॉर्डिंग बोगस आहे. आम्ही का असं करू? अंतरा आलोकच्या बाळाची आई होणार आहे. घ्या आणखीन एक खोटं. खोटं? खोटं म्हणजे मी आई होणार आहे? खोटं आहे का? सॉरी अंतरा, पण हेच सत्य आहे की तू आई होणार नाहीयेस. तू प्रेग्नेंट आहेस असा खोटा समज करून दिला होता यांनी तुझा. यांनी सतत तुला कुठल्या ना कुठल्या औषधाच्या अंमलाखाली ठेवलं, ज्यामुळे तुला असं वाटलं की तू खरंच प्रेग्नेंट आहेस. तुला मारण्यासाठी कुठलाही सबळ मोटिव्ह यांच्याकडे नाहीये हेच यांना सिद्ध करायचं होतं आणि म्हणून हा सगळा प्लॅन आखला होता यांनी. का केलं तसं? अंतरा आणि आलोकच्या भावनांशी का खेळलात? आणि मी यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवला. तसं पाहिलं तर माझे पिरियड्स इरेग्युलर असायचेच, त्यामुळे मीही फारसा विचार केलाच नाही. पण यावेळी 2 महिन्यांच्या वर दिवस लोटले. मग त्यांनी कोणा जोशी डॉक्टरांना घरी आणलं, ते आईंच्या सांगण्यावरूनच. आणि त्यांनीच कन्फर्म केलं की मी प्रेग्नंट आहे म्हणून.
अंतरा, ही बाई डॉक्टर नव्हती, यांचीच साथीदार होती. हो, आणि आता ती सुद्धा लवकरच पकडली जाईल. कारण या शहरातल्या जोशी नावाच्या प्रत्येक डॉक्टरांशी आम्ही कॉन्टॅक्ट केला. त्यांच्यापैकी कुठलीही व्यक्ती तुमच्या घरी आलीच नव्हती. जोशी हे आडनाव त्यांनी मुद्दामच घेतलं, म्हणजे कुणालाही संशय येऊ नये म्हणून. पण मग ते कसं घडलं? वॉमिटिंग, अनइझी फिलिंग. कारण तुझ्या नकळत ते सतत तुला हेवी डोसच्या अंमलाखाली ठेवत होते, त्याच्यामुळे तुला असं वाटलं. या नेहमी ज्या मेडिकल स्टोअर मध्ये जायचं तिथे चौकशी केली आम्ही. त्याला यांचा फोटो दाखवला तेव्हा यांनी लगेच ओळखलं आणि कबूलही केलं. पण त्यात त्याला तरी काय दोष द्यायचा? आपलीच माणसं वैरी निघाली तर परक्याला तरी काय जाब विचारणार? मला बाबा म्हणायची लाज वाटते मला. का मला बाळ होण्याची खोटी चाहूल दिली? त्यापेक्षा विष देऊन मारून तरी टाकायचं होतं. नाही अंतरा, असं नको म्हणूस. इतरांच्या चुकीमुळे किंवा वाईट वागणुकीमुळे आपण आपला जीव का संपायचा? खरेपणाने आणि सचोटीने जगलं ना तर हे जीवन खूप सुंदर आहे. आणि याही परिस्थितीत तुझा नवरा आलोक तुझ्या सोबत आहे, हे काही कमी आहे का? आता या तिघांना अरेस्ट करायला लवकरच पोलीस येत आहेत. आलोक, तू यांना माफ कर किंवा करू नको हा सर्वस्वी तुझा प्रश्न. पण एकच सांगते, नाती माणसात जोपासली जातात आणि ही माणसं नाही. अंतरा प्लीज शांत हो. अगं किती रडतीयस? हे बघ, तुला बाळ होणारच नाहीये असं कुठे आहे? ही प्रेग्नन्सी खोटी निघाली म्हणून काय झालं? तुला नक्की बाळ होईल. आणि जरी नाही झालं तरी माझं तुझ्यावरचं प्रेम अजिबात कमी होणार नाही. अंतरा, मी तुला सोडून कधीच कुठेच जाणार नाही. मला बाळ नाही झालं ना तरी चालेल. माझी उर्मीच माझी मुलगी आहे. बघ, तुझं उत्तर तुलाच मिळालं. अंतरा, आज तुझे वाचलीस ना ते केवळ उर्मीमुळे. तू आता देवाचे आभार मान.
आणि उर्मीचे सुद्धा. अगं उर्मीच्या त्या चिठ्ठ्यांमुळेच अस्मिताला या सगळ्याचा छडा लावणं सोपं गेलं. नाही बाई, बरोबर आहे तुमचं. उर्मीच्या चिठ्ठ्यांमुळे मदत तर झालीच, पण तुमचंही तितकंच श्रेय आहे. एकतर तुम्ही हा आगळा वेगळा उपक्रम सुरू केला, त्यातून तुम्हाला त्या चिठ्ठ्या मिळाल्या, आणि मग तुम्ही अस्वस्थ झाले की वहिनी कोण हे शोधून काढण्यासाठी तुम्ही पुढे आलात, म्हणून हे सगळं झालं. नाही ग, मी केवळ निमित्त मात्र आहे. ते सगळं जे काय झालं ना ते उर्मीच्या चिठ्ठ्यांमुळेच. तुझ्या मनात काय चाललंय? तू मला किंवा अंतराला ह्यातलं काहीच का नाही सांगितलंस बाळा? मला वाटतं त्यावेळी कदाचित तिच्या मनावर दडपण आलं असेल, पण आता उर्मी सगळं सांगणार, हो की नाही उर्मी? कुठून या मुलीचं आलोकशी लग्न लावून दिलं ना मला कळत नाहीये. असं वाटलं होतं आतापर्यंत एखादा तरी नातवंड अंगा खांद्यावर खेळेल. तुझ्यामुळे घराला वारस नाहीये, आमच्या आलोकला सुख नाही. चल ग वहिनी. बाहेर तर देवबाप्पाच देतो ना, मग ही सगळेजण तुला का बोलतात? मी यांचं नाव सांगणार आहे दादाला. नाही उर्मी, चहाडी करणं वाईट गोष्ट असते. अगं पण तुला माझी शपथ आहे. आणि म्हणूनच तिच्या मनातली भीती आणि दुःख तिने चिठ्ठीतून मांडली. तिला खात्री होती बाई आपल्याला नक्की मदत करते. घरात सतत वाद आणि भांडणं व्हायची, ते उर्मीच्या देखत. आणि आई म्हणायच्या की ते आलोकचं दुसरं लग्न करून देतील, आणि हे उर्मीने ऐकलं होतं. वहिनी, ही पिढा घरात ठेवण्यापेक्षा आलोकचं दुसरं लग्न लावून दे. माझ्याही मनात तेच आहे. ही पोरगी काही वंशाला दिवा देणार नाही. नवीन वहिनी आली तर माझी लाडकी वहिनी कुठे जाईल? शोभा, हे बघ, तू सध्या अंतराशी अगदी अगं झोपली आहे ती. तर मी काय म्हणत होतो, तू सध्या अंतराशी अगदी प्रेमाने वा. आपण तिला वरच पाठव, म्हणजे आपला आलोक सुखी होईल, आपल्याला नातू मिळेल. बाळ आणण्यासाठी आई तिला देवाघरी पाठवणार होती. रडू नकोस बाळा, सगळं काही चांगलंच होईल. मी आणि तुझी लाडकी वहिनी तुझ्यासोबतच आहोत ना. तुझी वहिनी आता तुझी आई आहे. रडायचं नाही, अजिबातच रडायचं नाही. अजून दाखव बरं. सॉरी बाई, या सगळ्या गडबडीत मी तुमचा वाढदिवसच विसरले. बाई, वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. सुखी राहा, मोठे हो, खूप मोठी झेप घे. हे बघ, एखाद्या शिक्षिकेला तिच्या विद्यार्थिनीच्या नावाने ओळखलं जावं, ह्यापेक्षा अभिमानास्पद दुसरी गोष्ट कुठली असू शकते? बाई सॉरी, पण मी आज तुमच्यासाठी फुलंही नाही आणू शकते. आता याची खंत मला पूर्ण वर्षभर लागून राहील. बघा, दाजींच्या लक्षात होतं. बाई, वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. पण तुला सांगू, त्या चिठ्ठ्यांमुळे तू सगळं रहस्य उलगडलंस, अंतराचा जीव वाचवलास. माझ्या वाढदिवसाच्या दिवशी खूप खूप मोठं गिफ्ट दिलंयस तुम्हाला. मनाली, सीड, दाजी आणि अस्मिता, तू सुद्धा.
हे कार्य, हा उपक्रम असाच चालू ठेवा. माझ्या कायम शुभेच्छा असतील तुमच्याबरोबर. हो बाई, आम्ही वचन देतो तुम्हाला. बाई, या जगात अशा कितीतरी दुर्दैवी अंतर आहेत ज्यांचे सासू सासरे चांगुलपणाचा बुरखा पांघरून त्यांचा छळ करतात. फक्त एका नातवाच्या हव्यासापोटी एक स्त्रीच दुसऱ्या स्त्रीची वैरीण होती. पण कुठेतरी हे दुष्टचक्र भेदायलाच हवं. माझ्या परीने हे सत्कार्य मी करेन. अस्मिताताई, तूच म्हणतेस ना ग? शोधलं की सापडताच. मॅडम, 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 काय झालं? चिठ्ठी. म्हात्रेबाईंनी दिली. काय ग म्हणाली? पण मॅडम, ही सीडची आयडिया होती. हे नाही नाही मॅडम, माझी नव्हती, हिची आयडिया होती. ही तुझीच आयडिया होती. म्हणाली तू माझ्यावरती का? मी सांगितलं ना तुझी आयडिया होती. नाही. एक मिनिट. उर्मीने पाठवली आहे ना? हो. बरं मॅडम, आज संध्याकाळी कुठे जायचं? कशासाठी? सेलिब्रेशन. कसलं? उर्मीच्या चिठ्ठीची केसही सॉल्व्ह झाली आता. म्हणजे चिठ्ठी कोणी लिहिली होती, कोणासाठी लिहिली होती, कोणाविरुद्ध लिहिली होती, यातलं काही माहित नसताना तुम्ही शोध लावला आणि म्हणूनच सेलिब्रेशन. करेक्ट. आणि मॅडम, महिला मंडळाकडून फोन आला होता. त्यांना तुमचा आणि म्हात्रेबाईंचा सत्कार करायचा या केसच्या संदर्भात. बरं, ते सगळं होत राहील, पण आधी सेलिब्रेशन. बर. हो, पण दाजी कुठे आहेत? दाजी एव्हाना यायला हवे होते. हे बघ आले. वृंदा, काय झालं? काही प्रॉब्लेम नाहीये ना? नाही, सगळं ठीक आहे. मला एक महत्वाची माहिती मिळाली होती, ती सांगायला आले होते. माहिती? कोणाबद्दल? निषाद अंधारे बद्दल. तुझ्या घरी येणारा तो माणूस कोण होता हे जर कळलं असतं ना तर. त्याचं नाव बहुतेक न वरून सुरू होतं. उरलेल्या 3 जणांपैकी एकाचं नाव निषाद आहे. निषाद अंधारे. बाबांची एक जुनी बॅग होती, त्यात मला त्यांची काही पत्र आणि एक जुनी फाटकी डायरी सापडली. डायरीतला मजकूर तसा फारसा नीट वाचता येत नाहीये, पण त्याच्या एका फाटक्या पानावर मला असा उल्लेख आढळला की हा निषाद अंधारे सचिवालयात कामाला आहे. स्टेट गव्हर्नमेंट सर्वंट? हो, होम मिनिस्ट्रीच्या सेक्रेटरीएटमध्ये. म्हणजे आपण आता त्याला नक्कीच पकडू शकू. वृंदा, खूप महत्वाची बातमी दिली असती. थँक्यू सो मच. मॅडम, थँक्स म्हणून मला पर्क का करताय तुम्ही? तसंही तुम्ही माझ्या बाबांच्या खुनालाच शोधताय, माझी मदतच करताय तुम्ही. सेठ, एक काम कर. आपले होम मिनिस्टर आहेत, त्यांचे सेक्रेटरी देशमुख साहेब, त्यांच्या ऑफिसमध्ये फोन कर आणि त्यांची अपॉइंटमेंट घे. ते सेक्रेटरी आहेत ना, ते खरंच खूप सचोटीने वागणार आहेत आणि खूप कोऑपरेटिव्ह. ते नक्की मदत करतील आपल्याला. हा, हॅलो. हा, मी अस्मिता अग्निहोत्रींच्या ऑफिसमधून बोलतोय. मला देशमुख साहेबांची अपॉइंटमेंट हवी होती. बरं, ठीक आहे. केव्हा येतील साधारण? ठीक आहे, चालेल. मी पुन्हा फोन करतो. थँक्यू. काय झालं सेठ? देशमुख साहेब 3-4 दिवसांच्या सुट्टीवरती गेले त्यांच्या फार्म हाऊसवर. म्हणजे आता आपल्याला त्यांना फार्म हाऊसवर जाऊन भेटावं लागेल? नाही मॅडम, ऍक्च्युली आता ह्यांनी मला असं सांगितलं की ते 3-4 दिवस कोणालाही नाही भेटणार. मग आता आपण. एक माणूस आहे जो आपल्याला नक्की मदत करू शकेल. कोण? शिर्के.
देशमुख साहेबांचा सिक्युरिटी गार्ड. नाही, देशमुख साहेब अवेलेबल नाही आहेत, रजेवर आहेत ते. सॉरी. कितीही महत्वाचं काम असलं तरीही ते भेटणार नाही, सांगितलं नाही एकदा तुम्हाला? नाही, ठेवा आता, माझी कामं पडलीत. सर. काय शिर्के? या सर, यांचं थोडं काम होतं. नमस्कार, मी अस्मिता अग्निहोत्री. बरं मग? मला जरा साहेबांकडे काम होतं, भेटायचं होतं त्यांना. तुमच्याच ऑफिसमधून फोन आला होता ना? हो, मीच केला होता. तुम्हाला सांगितलं होतं ना साहेब रजेवर आहेत, भेटणार नाहीत म्हणून, तरीही इथं आलात. आम्हाला फक्त नाही साहेब, मी 5 मिनिटच घेऊ, जास्त वेळ नाही घेणार. प्लीज, अर्जंट काम होतं. 5 सेकंदही मिळणार नाही, खूप काम आहेत मग. आणि शिर्के, मुळात तुम्ही यांना आतमध्ये घेतलंच कसं? काय सांगितलं होतं साहेबांनी? साहेब, यांचं अर्जंट काम आहे आणि मी ओळखतो यांना. साहेब हे सगळ्यांची मदत करतात. अहो, माझ्या वडिलांचा जीव यांनीच वाचवला. तुमचा एवढाच घरोबा असेल ना तर तुमच्या घरी घेऊन जा त्यांना, परत इथं आणू नका. साहेब, यांचे वडील पोलीस खात्यात मोठे अधिकारी होते. अहो, प्रभाकर अग्निहोत्रेंची मुलगी आहे ही. तर कोण प्रभाकर अग्निहोत्री? आणि असे अनेक अधिकारी पोलीस खात्यात, पण अशा फालतू लोकांना इथे आणत जाऊ नका. राणे, कोणाविषयी काय बोलताय याचं भान ठेवा. सॉरी सर. सॉरी यांना म्हणा. डिपार्टमेंटची शान आहेत त्यांचे वडील. प्राण गमावले त्यांनी. काही कळतंय का? ते काही जातंय का? म्हणा सॉरी. म्हणा सॉरी मॅडम. नाही अहो, ठीक आहे, मी तुमची ड्युटीज करत होता ना. ड्युटीसाठी काय आपली अक्कल गहाण ठेवायची का? या, आणि मी बोलावल्याशिवाय यायचं नाही परत. तुम्ही थांबाशी. तुम्ही प्रसंगावधान दाखवलं. यांच्याशी खरंच योग्य बोललात, वागलात. तुम्हाला बक्षीस. या. सर नमस्कार, मी अस्मिता. अस्मिता प्रभाकर अग्निहोत्री. प्रभाकर अग्निहोत्रींचा वारसा चालवणारी त्यांची लेख, सुप्रसिद्ध खाजगी गुप्तहेर. ऐकलंय मी. थँक्यू सर. हॅलो सर. का उभा का? नाही, ओके. नाही रा उभा. हे असं उगाच आम्ही आपल्या. आणि तू कोण ग? मनाली. मनाली. कुलू मनाली एवढं आपल्याला काहीतरी गेलो होतो एकदा फार फार पूर्वी. एनिवे, तर अस्मिता प्रभाकर अग्निहोत्री, काय सेवा करू मी आपली? सर काय सांगू, हे जे फोन वगैरे जे सुरू झालंय, सो इरिटेटिंग. घेऊ का? हो.
वर्मा, अरे रिक्वेस्ट कसली करताय? मंत्री हे राज्याचे सेवक, मालक नाही. आणि मी तर मंत्र्यांचा सेक्रेटरी, म्हणजे सेवकांचा सेवक. हे बघा, तुमचा दावा जर बरोबर असेल ना तर मग काम होणारच ना. त्याच्यात काय प्रॉब्लेम आहे? नाही, तुम्ही नाही, मी काय म्हणतोय, फक्त सरकारी प्रोसिजर आहे तेवढं ते करायला लागेल. मी समजावलं तुम्हाला. आणि मी आता रजेवर आहे. बर, मग तुम्ही डायरेक्ट मंत्र्यांकडे जाल, मी अवेलेबल नाही म्हणून, आणि तुमचं काम होईल असं तुम्हाला वाटतंय. जर तुमचं काम झालं तर मी राजीनामा देईन. उगाच सरकारी तिजोरीवर कशाला भार. सॉरी मॅडम. सर अहो प्लीज, मला फक्त अस्मिताच म्हणा, मॅडम वगैरे नको. मला तुम्ही वडिलांसारखेच आहात ना. नाही ग, नाही नाही, माझी आणि त्यांची बरोबरी करू नकोस. अग्निहोत्री शिरदिल माणूस. माझ्या वडिलांना तुम्ही ओळखायचा? नाव ऐकून होतो, फोनवर एक दोनदा बोललो. हे दुर्दैवानं काही भेट झाली नाही. बोल, काय करू काम तुझा? सर, माझ्या बाबांचा मृत्यू झाला आणि ऍक्सिडेंट झाला आणि आम्ही आमचा एक धाडसी, एक निष्ठावान अधिकारी हरवला. नाही सर, तो अपघात नव्हता, तो घातपात होता. यू मीन? होय सर, मला खात्री आहे. त्या टेम्पोच्या मदतीने मुद्दाम तो ऍक्सिडेंट घडवून आणण्यात आला होता. मी त्या टेम्पोचा नंबर शोधतेय. तो नंबर सांगेल अशा माणसापर्यंत मी पोहोचलेही होते, पण त्याने मला काही सांगण्याच्या आतच त्या माणसाला संपवण्यात आलं. अंगद महाडिक नाव होतं त्याचं. हो, आणि सर निषाद अंधारे नावाचा माणूस अंगदला भेटायचा. त्यामुळे आम्हाला असं वाटतंय की अंगदच्या खुनामागे त्याचा हात आहे. निषाद अंधारे? तर तो मंत्रालयात होम डिपार्टमेंट मध्ये कामाला होता. राणे, सर तुम्ही जर मदत केली तर निषाद अंधारे सध्या कुठे काय करतायत ते कळेल आम्हाला, आणि बाबांच्या मारेकऱ्यापर्यंत पोहोचायला मदत होईल. मदत काय, ड्युटी आहे ती आम्हाला करायलाच हवी. काय राणे, पेरोलची लिस्ट पहा. तो निषाद, काय नाव त्याचं? अंधारे. तो ताबडतोब सापडायला हवा. तर लिस्ट खूप मोठी आहे, शोधायला वेळ लागेल. दिवस रात्र माणसं कामाला लावा. शहीद झाले त्यांचे वडील. निषाद काय त्याचं? त्यासाठी अंधारे. अंधारे. अंधारे 10-12 वर्षापूर्वी होता की आमच्या, माझ्याकडेच पिऊन म्हणून होता. गैरवर्तन, लाचखोरी, लाज वाटते मला त्याची, म्हणून मी त्याला सस्पेंड केला. पुढे तो डिसमिसच झाला, पण आम्ही शोधून काढू ना. हो हो सर. नुसतं हो म्हणू नका, कामाला लाग. थँक्यू सर, थँक्यू सो मच. ओके सर, निघू आम्ही आता. एक काम करा, जरा बसा. ताई, जरा चहा आणि शिरा वगैरे काहीतरी? नाही सर. का मुगाची भाजी वगैरे अशी? नाही सर.
एक लक्षात ठेवा, ठेव की आता तू एकटी नाही, तुझ्या मागे मी आहे. ये 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 निषाद अंधारे सापडायला शिर्के, या शिर्केमुळे घोटाळा झाला सगळा. शिर्केमुळे ती निषादपर्यंत नाही पोचली, आपल्याला सावध करून गेली. निषाद कर्मी ती आपल्याला शोधतीये. आपल्याला वाटलं त्याच्यापेक्षा जास्त हुशार निघाली ती. काही कळतंय का? तुझ्या धमकीच्या फोनी ते घाबरली नाही. आणि इथपर्यंत पोचली. पण आता आपण काय करायचं? आपण नाही, तू करायचं. तू निषादला गायब कर. तशीच वेळ आली तर त्या अंगत सारखं सगळं संपव. अस्मिताला तो मिळू नये. सापडल्या त्याला तर तू संपला. मी येस. पण सर, मी जे काय केलं ते तुमच्या सांगण्यावरून केलं. सांगण्यावरून? मी काही लेखी आदेश दिले नाहीत तुला. त्या टेम्पोवाल्याला पैसे तू दिलेस, टेम्पोवाल्या नंतर गायब तू केलंस, अंगदला गायब तू केलंस, अस्मिताला धमकीचे फोन हे तूच केलेस. सगळं काही तूच केलेलं आहेस. डोकं नको चालू दे. कशाला खऱ्याच वादळ आणतोय? समुद्रात वादळ आलं तर फक्त होड्या बुडतात, बंदर नाही. वर्मा आहे का? वर्मा आला वाटतं ठिकाण्यावर.